नमस्कार, मी अक्षय गोरे. सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ असणार आहे टेट 2023च्या इतिहास विषयावरील महत्त्वाच्या प्रश्नांचा भाग पहिला. 5वी ते 10वी पर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमावरील महत्त्वाचे प्रश्न एकत्रित करून हा प्रश्नसंच तयार करण्यात आलेला आहे. येणाऱ्या एक्झामसाठी हा प्रश्नसंच अतिशय उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक व शेवटपर्यंत पहा. सुरुवात करूया. प्रश्न पहिला, छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला? उत्तर आहे 1450 मध्ये लागला. प्रश्न दुसरा, बायबल हा ख्रिस्ती धर्मग्रंथ कोणत्या भाषेमध्ये होता? उत्तर आहे लॅटिन या भाषेमध्ये बायबल हा ख्रिस्ती धर्मग्रंथ होता. यानंतर युरोपीय लोक पूर्वेकडील देशामधून कोणत्या वस्तू आयात करीत असत? उत्तर आहे मसाल्याचे पदार्थ, साखर आणि रेशीम आयात करीत असत. तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच इस्तंबूल केव्हा जिंकली? महत्त्वाचं आहे इसवी सन 1453 मध्ये जिंकली होती. यानंतर कॉन्स्टँटिनोपलला आधी कोणत्या नावाने ओळखले जात असे? ठीक आहे, उत्तर आहे बायझंटाईन. त्यानंतर कोणता पोर्तुगीज खलाशी भारताच्या शोधात आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला होता? उत्तर आहे कोलंबस. यानंतर केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचे शिखर म्हणून काय ओळखले जाते? उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेचे टोक. यानंतर अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे कोलंबस यांनी लावला. अमेरिका खंडाचा शोध केव्हा लागला? उत्तर आहे 1492 मध्ये. यानंतर प्रश्न 10वा, अमेरिका खंडाला अमेरिका हे नाव कोणाच्या नावामुळे प्राप्त झाले? या ठिकाणी उत्तर आहे अमेरिगो वेस्पुसी. ठीक आहे, या ठिकाणी थोडं स्पेलिंग मिस्टेक आहे, अमेरिगो वेस्पुसी लक्षात ठेवायचं. यानंतर अमेरिगो वेस्पुसी हा खलाशी कोणत्या देशाचा होता? उत्तर आहे इटली या देशाचा होता. ठीक आहे, अमेरिगो वेस्पुसी हे नाव लक्षात ठेवा. यानंतर भारताचा शोध कोणी लावला? उत्तर आहे वास्को द गामा. यानंतर भारताकडे येणाऱ्या सागरी मार्गाचा शोध केव्हा लागला? महत्त्वाचा प्रश्न आहे. 1498 मध्ये भारताकडे येणाऱ्या सागरी मार्गाचा शोध लागला होता. यानंतर कोणता पोर्तुगीज खलाशी पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी सागरी सफरीवर निघाला होता? तर फर्डिनांड मॅगेलन हा जो खलाशी होता हा एक पोर्तुगीज खलाशी होता आणि त्याला पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करायची होती, ती पण कशी? सागरी मार्गाने. त्यानंतर फर्डिनांड मॅगेलन हा पृथ्वी प्रदक्षिणासाठी केव्हा निघाला होता? तर 1519 मध्ये तो पृथ्वीला प्रदक्षिणा सागरी मार्गाने घालण्याच्या उद्देशाने निघाला होता. यानंतर प्रश्न 16वा, कोणता पोर्तुगीज खलाशी भारताच्या शोधात आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला होता? उत्तर आहे बार्थोलोम्यू डायस. हा पोर्तुगीज खलाशी भारताच्या शोधामध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला होता. यानंतर अमेरिका खंडाच्या शोधानंतर कोणत्या खंडातील लोक तेथे जाऊन स्थायिक झाले होते? उत्तर आहे युरोप या खंडातील लोक त्या ठिकाणी स्थायिक झाले. बोस्टन टी पार्टी खूप महत्त्वाचं आहे. बोस्टन टी पार्टी ही घटना कोणत्या साली घडली? उत्तर आहे 1773. औद्योगिक क्रांती प्रथम कोणत्या देशात झाली? उत्तर आहे इंग्लंड. 1607 ते 1733 या काळात इंग्रजांनी उत्तर अमेरिकेत किती वसाहती स्थापन केल्या? खूप महत्त्वाचं आहे. पहा, अमेरिकेत त्या ठिकाणी वसाहतींचं राज्य होतं आणि इंग्रजांनी काय केलं? अमेरिकेमध्ये 1607 ते 1733 या काळामध्ये 13 वसाहती स्थापन केलेल्या होत्या. वसाहतीमध्ये इंग्लंडने कोणत्या मालावर बंदी घातली होती? तर पहा, जो माल त्यांच्या मालासोबत स्पर्धा करू शकेल अशा मालावर त्यांनी काय केलं होतं? इंग्रजांनी अमेरिकेतील वसाहतीमध्ये बंदी घातलेली होती. ठीक आहे, तर आधी काय केलं? उत्तर अमेरिकेमध्ये 13 वसाहती स्थापन केल्या. त्यानंतर त्या ठिकाणी ते गेले आणि व्यापार करू लागले आणि व्यापार करत असताना त्यांनी काय केलं? समजा एखाद्या वसाहतीमधील लोकाचा कुठला तरी बिझनेस आहे किंवा एखादं उत्पन्न आहे, तर ते उत्पन्न आपल्या उत्पन्नाशी जर स्पर्धा करत असेल तर त्याच्यावर बंदी घालायची. अशा प्रकारचं धोरण इंग्रजांनी अमेरिकन वसाहतीमध्ये केलं होतं. यानंतर प्रश्न 21वा, इंग्लंडने वसाहतीतील कोणत्या मालावर कर बसवले होते? तर चहा आणि साखर. किती मूलभूत या ठिकाणी गोष्टी होत्या, चहा आणि साखर याच्यावर वसाहतीमध्ये जाऊन इंग्लंडनं काय केलं होतं? या दोन गोष्टीवर कर बसवलेले होते. तर कुणाच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने इंग्लंड विरुद्ध बंड पुकारलं होतं? उत्तर आहे जॉर्ज वॉशिंग्टन आणि थॉमस जेफरसन. दोन नावं आहेत, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे आहेत. यानंतर बोस्टन टी पार्टी म्हणजे काय? तर बोस्टन या बंदरात इंग्लिश जहाजावरील चहाच्या पेट्या काही नागरिकांनी समुद्रात फेकून दिल्या होत्या. त्याला काय म्हणतात? बोस्टन टी पार्टी असं त्याला म्हणतात. त्यानंतर वसाहतीवरील निर्बंध इंग्लंडने रद्द करावे व वसाहतींना त्यांचा राज्यकारभार करू द्यावा या मागणीला इंग्लंडने नकार दिलेला होता. ठीक आहे, आणि तो नकार भेटताच नागरिकांनी काय केलं होतं? तर इंग्लंडच्या मालावर त्यांनी काय केलं? बहिष्कार टाकलेला होता. ठीक आहे. यानंतर वसाहतीच्या सैन्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? महत्त्वाचं आहे जॉर्ज वॉशिंग्टन यांनी वसाहतीच्या सैन्याचं नेतृत्व केलं होतं. ठीक आहे. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध जे आहे त्याच्याबद्दल आपण माहिती पाहतोय, तर तुम्हाला कळून गेले असणार आहे. ठीक आहे, तर वसाहतीच्या सैन्याचे नेतृत्व कोणी केलं होतं? जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केलेलं होतं. हे महत्त्वाचे प्रश्न एक्झामच्या दृष्टीनं तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. थोडक्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये वाचण्याची सुद्धा गरज नाही. अमेरिकन
स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, आधुनिक भारताचा इतिहास याच्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तसेच 1857चा उठाव, या सर्व गोष्टीवरील 5वी ते 10वीच्या पुस्तकामधील महत्त्वाचे प्रश्न आजच्या प्रश्नसंचामध्ये आहेत. त्याच्यामुळे हेच प्रश्न तुम्ही करून जायचे, एक्स्ट्रा काही वाचण्याची गरज लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 26वा प्रश्न आपण पाहिला. वसाहतींनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कधी घोषित केला होता? उत्तर आहे 4 जुलै 1776. यानंतर प्रश्न 27वा. वसाहतींचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका कोणाची होती? तर थॉमस जेफरसन यांची खूप महत्त्वाची भूमिका होती वसाहतींचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करण्यामध्ये. अमेरिका देश केव्हा स्वतंत्र झाला? पहा, 1789मध्ये अमेरिका स्वतंत्र झालेला आहे. यानंतर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर जॉर्ज वॉशिंग्टन होते. ठीक आहे. ते वसाहतीच्या सैन्याचे प्रमुख देखील होते, म्हणजे स्वातंत्र्ययुद्धामध्ये ते सामील देखील होते आणि अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष देखील तेच झाले. यानंतर जगातील पहिले लोकशाही प्रजासत्ताक संघराज्य कोणतं आहे? तर अमेरिका आहे. जगात प्रथमच लिखित राज्यघटना हा प्रयोग कोणी केला? तर अमेरिकेनेच केलेला आहे. यानंतर फ्रान्समध्ये, आता या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांती याच्यावर प्रश्न आता सुरू झालेले आहेत. पहिले 31 प्रश्न आपण या ठिकाणी कशावर पाहिले? तर अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धावर पाहिलेले आहेत. फ्रान्समध्ये देशाच्या जमिनीपैकी 80% जमीन कोणाच्या मालकीची होती? तर धर्मगुरू अमीर उमराव यांच्या नावी 80% देशातली जमीन त्या ठिकाणी होती. व्यापारी, वकील, डॉक्टर, शिक्षक, शेतकरी इत्यादी वर्ग जे होते त्यांचा समावेश कशामध्ये होत होता? तर तृतीय वर्गामध्ये. लक्षात ठेवायचं. त्या ठिकाणी प्रथम वर्गामध्ये कोण असायचं? धर्मगुरू अमीर उमराव. दुसऱ्या वर्गामध्ये जमीनदार असायचे. तिसऱ्या वर्गामध्ये व्यापारी, वकील, डॉक्टर, शिक्षक अशा प्रकारे असायचे. ठीक आहे. तर हा वर्ग अतिशय पिचलेला वर्ग होता. या वर्गावर पुन्हा पुन्हा अन्याय होत होता आणि पहिल्या वर्गामध्ये असणारे धर्मगुरू अमीर उमराव यांच्या नावावर फ्रान्समधील 80% मालमत्ता जमीन होती. ठीक आहे. यानंतर प्रश्न 34वा. फ्रान्समध्ये कोणत्या वर्गावर करांचा बोजा अति जास्त होता? पहा, तिसऱ्या वर्गावर परत एकदा या ठिकाणी आपण प्रश्न पाहतोय की फ्रान्समध्ये जो तिसरा वर्ग होता, व्यापारी, वकील, डॉक्टर, शिक्षक, शेतकरी, यानंतर भूदास जे होते, दुसऱ्याच्या जमिनीमध्ये काम करायचे कामगार, त्यांच्यावर काय व्हायचं? सर्वात जास्त करांचा बोजा त्यांच्यावर होता. त्यांच्याकडून कर वसूल केला जायचा. ठीक आहे. त्यानंतर कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि शासन यंत्रणेचे घटक एकमेकापासून वेगळे असावेत, स्वतंत्र असावेत, असा सिद्धांत जो आहे तो कोणी मांडला होता? मॉन्टेस्क्यू. इतिहासामध्ये तुम्ही नाव ऐकलं असेल, आता लक्षात ठेवा. मॉन्टेस्क्यूने असा सिद्धांत मांडला होता. व्हॉल्टेअरने कशावर मोठी टीका केली होती? खूप महत्त्वाचं आहे. व्हॉल्टेअर हा विचारवंत आहे. ठीक आहे. व्हॉल्टेअरने कशावर मोठी टीका केली होती? तर सामाजिक विषमता. यानंतर सामाजिक करार, खूप महत्त्वाचा हा ग्रंथ आहे. सामाजिक करार हा ग्रंथ रुसोचा आहे. सामाजिक करार रुसोचा ग्रंथ आहे. यानंतर फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता म्हणतात. या ठिकाणी थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोणास मानले जाते? उत्तर आहे रुसो. यानंतर बॅस्टिल तुरुंगावर कधी हल्ला झाला? उत्तर आहे 14 जुलै 1789मध्ये बॅस्टिलच्या तुरुंगावर हल्ला झाला. त्याचं कारण काय होतं हे 40व्या प्रश्नामध्ये आपल्याला कळतं. बॅस्टिल तुरुंग कशाचे प्रतीक होते? तर अनियंत्रित राजेशाही वा अन्यायाचे. ठीक आहे. कोणालाही अटक करून त्या ठिकाणी त्यांना डांबण्यात येत असे. त्याच्यामुळे या तुरुंगामध्ये कुठले नियम नसायचे. त्यामुळं अनियंत्रित राजेशाही आणि अन्यायाचं प्रतीक म्हणून हा तुरुंग ओळखला जायचा. म्हणून लोकांनी काय केलं? 14 जुलै 1789 रोजी बॅस्टिल या तुरुंगावर हल्ला केलेला होता. यानंतर मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यात काय नमूद करण्यात आलेले होते? स्वातंत्र्य, मालमत्ता व जीविताची सुरक्षितता, अन्यायाचा प्रतिकार हे मानवाचे मूलभूत अधिकार आहेत, असं मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. यानंतर फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणती बहुमोल तत्त्वे दिली? लक्षात ठेवायचं. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचा स्वीकार आपण आपल्या राज्यघटनेमध्ये केलेला आहे. तर ते शब्द आपण कुठून घेतलेले आहेत? तर या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेले आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही बहुमोल तत्त्वे दिलेली होती. यानंतर कोणत्या देशाचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले? उत्तर आहे इंग्लंड. कारण औद्योगिक क्रांतीची सुरुवातच मुळात इंग्लंडमध्ये झाली होती. यानंतर चित्रपट कलेचा विकास कितव्या शतकात सुरू झाला? 20व्या शतकात. बोस्टन तुरुंग कशाचे प्रतीक होतं? अनियंत्रित राजेशाही आणि अन्यायाचं प्रतीक होतं. यानंतर भारतात सर्वप्रथम कोणी आपली सत्ता स्थापन केली? चला, आता सुरुवात झालेली आहे. भारतामध्ये आता पोर्तुगीज आले. इथून सुरुवात आपण करणार आहोत. ठीक आहे. खूप महत्त्वाचा पार्ट इथून पुढचा असणार आहे. एक्झाममध्ये या पार्टवर खूप जास्त प्रश्न विचारले जातात प्रत्येक एक्झाममध्ये. ठीक आहे. भारतात सर्वप्रथम आपली सत्ता कोणी प्रस्थापित केलेली होती? तर पोर्तुगीज पहिल्यांदा भारतामध्ये आले. ठीक आहे. इंग्रज नव्हते आलेले, पहिल्यांदा पोर्तुगीज आलेले होते. यानंतर व्यापारी कंपन्यांनी भारतात आपली व्यापारी ठाणी स्थापन केली होती. अशा ठाण्यास काय म्हटले जात असे? तर वखारी आपण त्याला म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो? वखार असं त्याला म्हणतो. जी व्यापारी ठाणी होती त्याला काय म्हणतात? वखार असं म्हणतात. यानंतर इंग्रजांच्या पाठिंब्याने
कोण बंगालचा नवाब बनला होता. ठीक आहे, इंग्रजांच्या पाठिंब्याने कोण बंगालचा नवाब बनला होता? पहिल्यांदा इंग्रजांचा पाठिंबा भेटला मीर जाफर जो होता, मीर जाफर तो कोण बनला? बंगालचा नवाब बनला होता. कोणत्या साली लॉर्ड वेलेस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला होता? उत्तर आहे 1798. लक्षात ठेवा, महत्त्वाचं वर्ष आहे. लॉर्ड वेलेस्ली गव्हर्नर जनरल बनून भारतामध्ये आला 1798मध्ये. कोणत्या तहाच्या अनुसार बंगालच्या सुब्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांनी मिळवला होता? तर अलाहाबादचा तह होता. या तहानुसार इंग्रजांना कोणता अधिकार मिळाला की बंगालच्या सुब्यामध्ये ते महसूल गोळा करू शकतील याचा अधिकार इंग्रजांना मिळालेला होता. वास्को द गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोणत्या बंदरातून पोहोचला होता? उत्तर आहे कालिकत बंदर. यानंतर डच, फ्रेंच, इंग्रज यांचे भारतात आगमन झाले तेव्हा भारतात कोणाची सत्ता होती? तर त्या वेळेला मुघलांची सत्ता भारतावर होती. यानंतर कर्नाटक युद्ध कोणाकोणामध्ये झाले होते? तर फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये कर्नाटकचे युद्ध झाले होते. सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात संघर्षाचे कारण कोणते होते? पहा, सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये संघर्ष झाला होता, त्याचं कारण काय होतं या ठिकाणी विचारलेलं आहे. उत्तर आहे तर नवाबाची परवानगी न घेता इंग्रजांनी काय केलं होतं? ज्या ठिकाणी व्यापार करायला राहायचे त्याला आपण काय म्हणतो? वखारी. तर त्या वखारीच्या भोवती त्यांनी एक फौज उभा केली होती, तटबंदी उभारली होती, म्हणजे शस्त्रास्त्र धारण केलेली एक फौज त्यांनी त्या ठिकाणी काय केलं? वखारींना प्रोटेक्शन म्हणून उभा केली होती. तर याच्यासाठी त्यांनी काय केलं? नवाबाची परवानगी घेतलेली नव्हती, त्याच्यामुळं नवाबाचा आणि त्याच्यामध्ये संघर्ष झालेला होता. प्लासीची लढाई केव्हा झाली? 1757. प्लासीची लढाई इंग्रजांनी कशी जिंकली? तर शस्त्रबळाचा वापर न करता इंग्रजांनी काय केलं? फंद फितुरीने ती लढाई जिंकलेली होती. यानंतर बंगालचा नवाब मीर जाफर याने विरोध करताच इंग्रजांनी काय केलं? कोणाला नवाब बनवलं होतं? तर पहा, मीर जाफरने इंग्रजांना विरोध केला की लगेच इंग्रजांनी काय केलं? मीर कासिमला त्याच्या जागी बसवलेलं होतं. मीर कासिम हे नाव लक्षात ठेवा. यानंतर बंगालमधील इंग्रजांच्या विरोधात कोणी एकत्रित मोहीम काढली? ठीक आहे, बंगालमध्ये काय परिस्थिती होती? इंग्रज विरुद्ध कोण कोण होते? अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला, मीर कासिम आणि शाह आलम. ठीक आहे, हे तिघं आणि एका बाजूला होते आणि इंग्रज त्यांच्या विरोधामध्ये होते. पहा, अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला होता, मीर कासिम होता, शाह आलम होता, विरुद्ध इंग्रज. अशा प्रकारे बंगालमध्ये परिस्थिती होती. तर बिहारमधील बक्सार येथे युद्ध केव्हा झाले? 1764मध्ये. अलाहाबादचा तह केव्हा झाला? बक्सारच्या लढाईनंतर झालेला होता. ठीक आहे, 1764 नंतर अलाहाबादचा तह झाला होता. यानंतर म्हैसूरचे शासक व इंग्रज याच्यामध्ये किती युद्ध झाली? तर 4 युद्ध झालेली होती. कोणत्या युद्धामध्ये टिपू सुलतान धारातीर्थी पडला? तर श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये टिपू सुलतान हा धारातीर्थी पडला होता. नंतर पेशवेपदाच्या लालचपोटी कोणी इंग्रजांची मदत मागितलेली होती? खूप महत्त्वाचं आहे. रघुनाथराव पेशवे यांनी इंग्रजांची मदत पेशवेपदाच्या लालसेपोटी मागितलेली होती. तर 1782मध्ये कोणता तह होऊन पहिले मराठा इंग्रज युद्ध संपले? पहा, 1782मध्ये एक तह झाला होता, त्याने मराठा इंग्रज युद्ध संपलं, त्याला नाव आहे सालबाईचा तह. यानंतर तैनाती फौजेची संकल्पना भारतात कोणी सुरू केली? तर लॉर्ड वेलेस्ली याने सुरू केली. 1802मध्ये कोणी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता? उत्तर आहे दुसरा बाजीराव पेशवा. यानंतर पेशवाचा शेवट केव्हा झाला? 1818मध्ये. कोणत्या साली इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला? तर 1849मध्ये पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला इंग्रजांनी जोडला होता. यानंतर 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील शीख राज्याची सत्ता कोणाकडे होती? तर रणजित सिंह यांच्याकडे होती. रणजित सिंह यांच्या मृत्यूनंतर पंजाबचा कारभार कोण पाहू लागले? उत्तर आहे राणी जिंदल. यानंतर कोणाच्या शिफारशीवरून भारतात पाश्चात्य शिक्षण सुरू करण्यात आले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लॉर्ड मेकॉले यांच्या शिफारशीवरून भारतात पाश्चात्य शिक्षण सुरू करण्यात आले. यानंतर कोणत्या साली मुंबई, मद्रास, कोलकाता विद्यापीठाची स्थापना झाली? उत्तर आहे 1857. यानंतर 1848 ते 1856 दरम्यान कोणी अनेक संस्थाने खालसा केली? लॉर्ड डलहौसी याने खालसा केली. 1857च्या उठावाची पहिली गोळी कोणी झाडली? उत्तर आहे मंगल पांडे. यानंतर छोटा नागपूर परिसरातील कोणत्या आदिवासी जमातींनी इंग्रजाविरुद्ध उठाव केला? तर कोलाम ही आदिवासी जमात आहे, त्यांनी उठाव केला होता. कोणी महाराष्ट्रातील रामोशांना संघटित केलं आणि इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं होतं? तर उमाजी नाईक यांनी रामोशाला संघटित करून इंग्रजाविरुद्ध बंड केलेलं होतं. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. वेल्लोर येथे हिंदी शिपायांनी कोणत्या साली उठाव केला? वेल्लोर येथील उठाव प्रसिद्ध आहे, 1806 या साली केला होता. कोणत्या दिवशी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीमध्ये उडाला होता? उत्तर आहे 29 मार्च 1857. ठीक आहे, उठावाचा पहिला भडका उडाला कधी? 29 मार्च. हे कशाबद्दल पाहतोय आपण आता? 1857च्या उठावाबद्दल पाहतोय. ठीक आहे, तर 29 मार्च 1857 रोजी 1857चा जो उठाव झाला होता त्याचा पहिला भडका उडालेला होता. 10 मे 1857 रोजी
कोणत्या छावणीतील हिंदी सैनिकांनी संपूर्ण फलटणच बंड करून उठली होती? तर मेरठच्या छावणीमध्ये काही हिंदी सैनिक होते. त्यांनी काय केलं, 10 मे 1857ला त्यांनी पूर्ण उठाव करून ती पूर्ण फलटण त्या ठिकाणी उठली होती. ठीक आहे. तर 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणाकडे दिलं गेलं होतं? तर मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांच्याकडे उठावाचं नेतृत्व देण्यात आलेलं होतं. मुघल बादशाह बहादूर शाह जफर. यानंतर 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांचा उठाव झाला? उत्तर आहे या ठिकाणी काजर सिंह. प्रश्न 81 कोणत्या भागात नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांनी उठावाचे नेतृत्व केलं होतं? यानंतर उत्तर आहे कानपूर या ठिकाणी नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी उठावाचं नेतृत्व केलं होतं. कोणत्या साली कायदा करून भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली? उत्तर आहे 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात आलेली होती. त्यानंतर इंग्लंडच्या पार्लमेंटने महत्त्वाचे कायदे का केले होते? तर कंपनीचा जो कारभार होता त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे पार्लमेंट करत होती. प्रश्न 84 कोणत्या कायद्यानुसार गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा खिताब देण्यात आला होता? उत्तर आहे रेग्युलेटिंग ॲक्टनुसार आधी जो गव्हर्नर होता त्याला आता गव्हर्नर जनरल करण्यात आलेलं होतं. यानंतर इंग्लंडमध्ये कोणती अर्थव्यवस्था रूढ झाली होती? उत्तर आहे भांडवलशाही. सतीबंदीचा कायदा कोणी केला? लॉर्ड बेंटिंग यांनी केला. 1765 मध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी अस्तित्वामध्ये आणली? रॉबर्ट क्लाईव्ह असं त्याचं उत्तर आहे. रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा कधी अस्तित्वामध्ये आला? तर पहिला रेग्युलेटिंग ॲक्ट आला होता 1773 या वर्षी. कोणत्या साली भारतविषयक पिट्स ॲक्ट आलेला होता? ठीक आहे. उत्तर आहे 1784 मध्ये पिट्स ॲक्ट आलेला होता. भारतातील नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? तर कॉर्नवॉलिस यांनी नोकरशाहीची निर्मिती भारतामध्ये केली होती. भारतात रेल्वेची सुरुवात केव्हा झाली? 1853 मध्ये. तार यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात केव्हा सुरू केली? उत्तर आहे 1853 याच वर्षी सुरुवात झालेली होती. यानंतर 1853 मध्ये कोणी मुंबईत पहिली कापडगिरी सुरू केली होती? उत्तर आहे नानाभाऊ यांनी 1853 मध्ये मुंबईमध्ये पहिली कापडगिरी सुरू केलेली होती. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, थोडंसं या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तार यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात केव्हा सुरू केली होती? ठीक आहे. थोड्याशा गोष्टी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. 1853 मध्ये या ठिकाणी याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, उत्तर चुकता कामा नये. या ठिकाणी 83 झालेलं आहे, 53 लक्षात ठेवायचं. 53 मध्ये तार यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा सुरू झालेली आहे. त्यानंतर 53 मध्येच काय काय झालं पहा. या ठिकाणी रेल्वेची सुरुवात झाली. यानंतर संदेश पाठवण्यासाठी तार यंत्राची या ठिकाणी सुविधा उपलब्ध झाली. नंतर मुंबईत पहिली गिरणी सुरू केली 53 मध्येच. कोणी सुरू केली? नानाभाऊ यांनी. या 3 घटना 53च्या लक्षात ठेवा. 1853. यानंतर 1784 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था कोणी स्थापन केली होती? उत्तर आहे विल्यम जोन्स यांनी. सतीबंदीचा कायदा कोणत्या समाजसुधारकाच्या प्रयत्नामुळे झाला? राजाराम मोहन रॉय. यानंतर बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी स्थापन केले? महात्मा फुले यांनी स्थापन केले होते. स्त्री पुरुष तुलना खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा कोणी लिहिला? ताराबाई शिंदे. लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकांना ओळखले जाते? गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे. गोपाळ हरी देशमुख लक्षात ठेवा. गोपाळ कृष्ण गोखले नाही, तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. यानंतर विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केलं? महर्षी धोंडो केशव कर्वे. दक्षिण भारतातील देवदासी प्रथा याला कडाडून विरोध कोणी केलेला होता? वीरेशलिंगम पंतोलू यांनी त्याला कडाडून विरोध केलेला होता. यानंतर कोणत्या समाजसुधारकाने दलितांसाठी शाळा काढल्या? महात्मा फुले यांनी काढल्या. नारायण गुरु यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी कोणत्या ठिकाणी चळवळ उभारली होती? उत्तर आहे केरळ या ठिकाणी. त्यानंतर ईश्वर एकच आहे ही शिकवण कोणत्या समाजाची होती? तर ब्राह्मो समाजाची ही शिकवण होती. वारकरी संप्रदायाची शिकवण आधारभूत मानणारा समाज कोणता होता? तर प्रार्थना समाज होता, जो समजायचा की वारकरी संप्रदायाची शिकवणक ही आधारभूत आहे. यानंतर आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. यानंतर रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी केली. तर विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी वेळामध्ये 5वी ते 10वी मधील सर्व महत्त्वाचे प्रश्नांचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. आय होप येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला हे प्रश्न उपयुक्त ठरतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. चॅनलला आणखीनच सबस्क्राईब नसेल केले सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे दररोज येणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.